नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण संशोधन विषयाच्या अनुषंगाने व्याप्ती आणि परिमर्यादा कशी लिहायची याबद्दल माहिती घेतली होती। मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन विषयाच्या अनुषंगाने संबंधित साहित्याचा आढावा किंवा पुनरावलोकन कसं करायचं आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। आता संबंधित साहित्याचा आढावा किंवा पुनरावलोकन दोन पद्धतीने घेता येतो। एक तर आहे की संबंधित साहित्याचा आढावा आणि दुसरा आहे संशोधनांचा आढावा। म्हणजे थेरॉटिकल जी माहिती ज्या पुस्तकांमध्ये लेखांमध्ये वगैरे प्रसिद्ध झालेली असेल तर ते तुम्ही साहित्य म्हणून त्याचा वापर करू शकतात आणि या विषयाशी संबंधित किंवा त्या पैलूशी संबंधित त्या कोणीतरी यापूर्वी संशोधन कार्य केलेलं आहे आणि ते संशोधन कार्य मग पीएचडीच्या थेसिसच्या स्वरूपात असतील किंवा काही लेखांच्या स्वरूपात असतील किंवा संशोधन आर्टिकल बऱ्याच वेळेला येत असतात, तर त्या अनुषंगाने कुठे प्रसिद्ध झालेलं असेल तर त्या बाबींचा उल्लेख तुम्हाला संशोधनांचा आढावा या माध्यमातून काय करता येत असतो, घेता येत असतो। आता संबंधित साहित्याचा आणि संशोधनांचा आढावा तुम्ही कुठून घेणार आहात? यापूर्वी आपण काही व्हिडिओ जे केलेले आहेत त्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे। आता संशोधन आराखडा आपण लिहित आहात, त्याच्यामुळे तिथे थोडक्यात फक्त मी माहिती देते आहे की संबंधित साहित्य किंवा संशोधन तुम्हाला कुठे मिळू शकतात। तर लायब्ररीमध्ये तुम्हाला उपलब्ध असेल, काही जर्नल मध्ये लेख वगैरे प्रसिद्ध होत असतात, वर्तमानपत्रात काही माहिती येत असते, काही मासिक वगैरे असतात त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची माहिती प्रसिद्ध झालेली असते, किंवा काही संभाषण वगैरे असतील की वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर आधारित संबंधित व्यक्तीशी निगडित तुम्ही एखाद्याचं काम करत असतात किंवा ऐतिहासिक व्यक्तीच्या अनुषंगाने तुम्ही जर कार्य हाती घेतलेलं असेल तर त्याची काही पूर्वी केलेली भाषणं जी असतील तर त्याचा तुम्हाला संग्रह कुठेतरी लायब्ररीत वगैरे मिळू शकेल, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। काही हस्तलिखित वगैरे असेल किंवा संशोधनावर आधारित लेख आलेले असतील, सांख्यिकीय माहिती किंवा डेटा तिथे कुठेतरी उपलब्ध असेल, डायरी वगैरे असेल किंवा पत्रव्यवहार वगैरे पूर्वीचा काही असेल तर ते सुद्धा तुम्हाला संबंधित साहित्याचा आणि संशोधनांच्या आढावाच्या अनुषंगाने या माध्यमातून माहिती ही घेता येते आहे। मुलाखती वगैरे प्रसिद्ध झालेले असतील, काही रेकॉर्ड वगैरे उपलब्ध असेल किंवा काही आत्मचरित्र वगैरे असेल किंवा क्लिनिकल अहवाल असण्याची शक्यता आहे किंवा केस स्टडीज वगैरे आहे, तर अशा माध्यमातून तुम्हाला काय करता येतो आहे की संबंधित साहित्याचा आढावा जो आहे तो घेता येतोय। आता संबंधित साहित्याचा आढावा घेत असताना तो लिहायचा कसा, ते कोणकोणते मुद्दे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे हे आता आपण बघूया। आता जेव्हा तुम्ही साहित्याचा अभ्यास लिहित असतात तर त्यावेळेला तुम्ही जे टायटल, तुमच्या टायटल मधले जे स्पेसिफिक शब्द असतील त्या शब्दांशीच अनुषंगाने कुठेतरी साधर्म्य असलेला जो विषय यापूर्वी जो अभ्यासला गेलाय की त्यावर आधारित कुठेतरी माहिती प्रसिद्ध झालेली आहे, मग ती प्रिंट बुक मध्ये असेल किंवा काही अहवाल वगैरे असतील किंवा काही संभाषण वगैरे असेल किंवा लायब्ररीमध्ये कुठे काही उपलब्ध असेल, काही वेगवेगळ्या प्रकारच्या संदर्भांमध्ये येऊ शकत असेल, तर त्या अनुषंगाने परिचयामध्ये थोडक्यामध्ये त्या विषयाची वास्तव कल्पना नेमकी काय आहे ती तुम्हाला लिहायची आहे। त्यानंतर जी वास्तव कल्पना लिहिल्यानंतर विषयाच्या अनुषंगाने किंवा जी समस्या तुम्ही निवडलेली आहे त्या समस्येच्या अनुषंगाने कुठे कुठे काय काय पैलू आढळतात आहे त्या विषयावर तुम्हाला काय करायचे आहे, सविस्तर चर्चा लिहायची आहे। आणि त्यानंतर आतापर्यंतचं जे काही साहित्य तुम्ही अनुभवलं आहे किंवा त्याचं पुनरावलोकन केलेलं आहे तर त्याच्यातून तुम्हाला असं काय निष्कर्ष किंवा तुमचे काय निरीक्षण आढळलेले आहेत ते निरीक्षणांचा उल्लेख जो आहे ते निष्कर्षाच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, एक पॅरारूपी एक 7-8 ओळीमध्ये एका म्हणजे त्या माहिती जी आहे जी तुम्ही संशोधनाच्या अनुषंगाने विषय निवडलेला आहे त्या विषयाशी संबंधित ज्या तुमच्या संज्ञा असतील म्हणजे महत्वाचे शब्द जे आहेत किंवा तो विषय जो आहे त्या विषयाशी संबंधित माहिती तुम्हाला अशा पद्धतीने काय करता येते, लिहिता येते। ज्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या संशोधनांचा आढावा घ्यायचा असतो तर ते आढावा घेत असताना कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहे की यापूर्वी ज्या संशोधकाने तुमच्या विषयाशी संबंधित त्याच्या कुठल्या तरी पैलूशी निगडित किंवा साधर्म्य असलेल्या क्षेत्राशी निगडित काम केलेलं असेल आणि त्याचे रिसर्च त्याने थेसिसच्या माध्यमातून असेल किंवा लेखांच्या माध्यमातून असेल कुठेतरी प्रसिद्ध केलेले असतील, तर असे जे संशोधन आहेत तर त्या संशोधनांचा जेव्हा तुम्ही आढावा घेत असता तर त्यावेळेला संशोधकाचं नाव काय होतं, त्याने कोणत्या वर्षी ते प्रकाशित केलेलं आहे, त्या संशोधनाचं शीर्षक नेमकं काय होतं, कोणत्या प्रकारची उद्दिष्ट त्याने मांडलेली होती, त्याची संशोधन कार्यपद्धती नेमकी कशी होती किंवा संशोधनाची कार्यवाही त्याने कशी केलेली आहे आणि निष्कर्षच एकूण त्याने कशा पद्धतीने मांडलेली आहेत, या सगळ्या बाबींचा मुद्देसूद माहिती जी आहे ती तुम्हाला थोडक्यात एक 7-8 ओळीमध्ये काय करायची असते, लिहायची असते। जर तुम्हाला अशा मुद्द्यांच्या अनुषंगाने माहिती लिहायची नसेल तर काय करायचं,
तर वरच्या मुद्द्यांचा एक अंदाज घ्यायचा, वरचे मुद्दे सगळे कसे समाविष्ट होतील या अनुषंगाने तुम्ही एक परिच्छेद सुद्धा काय करू शकतात, लिहू शकतात. की सर्वसाधारणपणे जो विषय निवडलेला आहे की या विषयाशी संबंधित संशोधकाने या वर्षी अशा अशा प्रकारचं काम केलेलं आहे, त्यांनी अशा अशा प्रकारची उद्दिष्ट मांडली होती किंवा त्यांची संशोधन कार्यपद्धती अशी होती किंवा संशोधन कार्यवाही त्यांनी या पद्धतीने केलेली आहे आणि संबंधित संशोधनाच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचे निष्कर्ष काढलेले आहेत, असं सुद्धा तुम्ही शब्दांच्या माध्यमातून किंवा एक परिच्छेदाच्या माध्यमातून काय करू शकतात, ते लिहू शकतात. म्हणजे एक तर वरच्या मुद्द्यांनीशी मुद्दे लिहा किंवा तुम्ही सर्व मुद्दे समाविष्ट कसे होतील याचा एक पॅरा सुद्धा तुम्ही काय करू शकतात, लिहू शकतात. म्हणजे अशा दोन पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, संबंधित साहित्याचा आणि संशोधनाचा आढावा हा घ्यायचा आहे. अतिशय मुद्देसूद, समर्पक आणि अर्थपूर्ण कसं होईल या दृष्टीने आपण विचार करायचा आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला संबंधित साहित्याचा आढावा आणि संबंधित संशोधनांचा आढावा हा लिहायचा आहे. अशा रीतीने मित्रांनो, आता आपण संबंधित साहित्याचा आणि संशोधनाचा आढावा कसा लिहायचा याबद्दल माहिती घेतली. कारण संपूर्ण संशोधनामध्ये प्रकरण 2 हे जे आपण लिहित असतो तर हा संशोधनाचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. कारण या संशोधनाचा आढावा घेतल्यानंतर तुमच्या संशोधनाचं वेगळेपण जे आहे ते तुम्ही लिहित असतात आणि त्या अनुषंगाने तुमच्या विषयाला एक आधार मिळतो, एक पुष्टी मिळते आणि त्या बळावर तुम्ही तुमच्या संशोधनाचे निष्कर्ष जे आहेत ते ठामपणे मांडू शकता आहात. पुढील भागात आपण संशोधन कार्यवाही नेमकी कशी लिहायची आहे, ती कार्यवाही करत असताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.